हा युद्धभूमीचा नकाशा आहे आणि इथे लाखेचा खांब, दिष्टस्तंभ असे त्याचे नाव. तो लाखेचा खांब पूर्णपणे जळून नष्ट झाल्यावर युद्धाची सुरुवात होईल. यमाई, काय झालं? तिकडे का पाहतेस? महालात काहीतरी विचित्र गूढ घडतंय. कुणाचं तरी अस्तित्व आहे इथे. ही खरंच संकटाची चाहूल आहे की आणखी काही? याचा शोध घ्यावाच लागेल. इथे कुणीतरी आहे, पण कोण असेल? महादेवानी आपल्याला भेटीसाठी बोलावलं होतं. दैत्यगुरु, तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे का? दैत्यगुरु, तुम्हाला याबद्दल कल्पना नाही हे आश्चर्यच म्हणावं लागेल. तुम्ही असुरांचे गुरु आहात आणि तुम्हालाच महिषासूर काय करतोय हे ठाऊक नाही. गुरुदेव, तो असुर सम्राट आहे, मला काहीही सांगत नाहीये. मग जाऊन सांगा त्याला की युद्ध हे युद्ध भूमीवरच लढायचं असतं आणि आदिशक्तीने घालून दिलेल्या चौकटीप्रमाणे ते तुळजादेवी आणि त्याच्यामध्ये आहे. जर तो तुळजादेवींच्या जवळच्या आणि आजूबाजूच्या लोकांना लक्ष करत असेल तर मात्र तो चुकीचं करत आहे. लग्नाच्या विधी सुरू आहेत आणि त्या संबंधित सगळ्या तयारी सुरू आहेत म्हणून आम्ही शांत आहोत. पण त्याने जर का पुन्हा एकदा कपट नीतीचा मार्ग अवलंबला तर नियतीच्या रचनेची सगळी बंधनं, सगळ्या चौकटी तोडून आम्ही स्वतः त्याच्या समोर उभे राहू, एवढं त्याने लक्षात घ्यावं. दैत्यगुरु, याचा अर्थ आपल्या ध्यानात आला नसेल, परंतु आमच्या लक्षात आलाय. याचा अर्थ आहे की प्रत्यक्ष महादेव आता भयभीत झाले आहेत. महादेव घाबरलेले नाहीत. समस्त असुर कुळाचे ते आराध्य आहेत. तू जरी कपट नीतीचा मार्ग अवलंबलास तरी महादेवांचा रोष ओढवून घेऊ नकोस. सावध राहा आणि तू जे काही करशील ते विश्वासानं मला सांग. आपल्याला आम्ही काय करतो आहोत, आमच्या योजना काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगू आणि त्यानंतर तुम्ही ते सगळं महादेवांना सांगाल. दैत्यगुरु, आमच्या सगळ्या योजना तुम्ही महादेवांना सांगता हे आम्हाला आधीपासून ज्ञात आहे आणि म्हणून आम्ही तेव्हापासून दक्ष आहोत आणि आमच्या मनात काय आहे हे तुम्हाला कदापि सांगणार नाही. सातत्यानं केवळ आम्ही आपल्याला अयोग्य वाटतो आहोत आणि महादेव जे करता आहेत ते योग्य आहे. आणि दैत्यगुरु शुक्राचार्य तुळजाला अंकित करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ. मूर्ख आहेस तू. तू कपट नीतीचा अवलंब करतो आहेस हे आम्ही जाणतो. तरीही ही गोष्ट मी महादेवांना सांगितली नाही. तर तुझा माझ्यावरच विश्वास नसेल तर इथून पुढे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या परिणामांचं उत्तरदायित्व तुझं असेल. काय काय असू नरेश,
हे कुठलं वस्त्र आहे हो? आणि मी याचं काय करू? वरकरणी हा साधा वस्त्राचा कपडा वाटत असेल तरी हा एका विशेष व्यक्तीच्या अंगावरील वस्त्राचा कपडा आहे. काय काय? कोणती विशेष व्यक्ती? आणि हे तुम्ही माझ्याकडे कसे पाहिजे दिले या? या वस्त्रामुळेच तुला खूप काही साध्य करता येईल. ज्या कार्यासाठी आम्ही तुला पाठवत आहोत ते कार्य पूर्ण करण्यासाठी तुला हे वस्त्र सहाय्य करेल. त्यात कोणतीही बाधा येणार नाही. अहो पर हे वस्त्र आहे कुणाचं ते तरी सांगा. एक अशी व्यक्ती जे तुळजाला प्रिय आहे, या रूपात तुळजाचा सर्वाधिक विश्वास जिच्यावर आहे, अशी तुळजाची सखी पद्मा. पद्माच्या शरीरावरील वस्त्राचा हा कपडा आहे. असुर नरेश, पर ह्यो वस्त्राचा तुकडा इथं कसा आला आणि तुम्हाला कसा मिळाला? ज्या प्रश्नाचा आणि तुझा तिळमात्र संबंध नाही असे प्रश्न पुन्हा विचारायचे नाहीत. नाही. वस्त्राचा हा कपडा अभिमंत्रित केलेला आहे हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे. आता तू रूपांतरण करशील आणि पद्माचं रूप घेशील. असुर नरेश, अहो मला जमल नव. यापूर्वी अनेकदा तू लीलया रूप पालटलेला आहेस, मग आता अशी शंका का? तसं नव असुर नरेश. अहो पण तुम्हीच म्हणला होता नव त्या तुळजाच्या जवळ जास्त जायचं नाही, तिच्या जवळच्या व्यक्तीचं रूप घ्यायचं नाही. आणि आता तुम्हीच म्हणता होय तुळजाच्या प्रिय सखीचं रूप घे, पद्माचं. शंका येणार नाही, कारण नभाजी, तू एकदा रूपांतर केल्यानंतर कुणालाही ओळखू येत नाही अशी प्रसिद्धी आहे तुझी. वय वय. त्यामुळे तू एकदा रूप धारण केल्यानंतर कुणालाही तू ओळखू यायचा नाहीस. तू पद्माच्या रूपात तुळजाच्या प्रासादामध्ये शिरशील आणि तिथे हे वस्त्र तुला सहाय्य करेल. एकदा हे वस्त्र धारण केलंस की तुझ्यामधलं आणि पद्मामधलं सूक्ष्म अंतर सुद्धा हे वस्त्र नाहीसं करेल. असुर नरेश, अहो पण तिथं जाऊन म्या काय करायचंय? पद्माच्या रूपात राहून पद्मासाठी सगळ्यांच्या मनात संशय निर्माण करशील. तुळजा समवेत सर्वांना असं वाटायला हवं की तुळजाची प्रिय सखी पद्मा ती प्रत्यक्ष तुळजाच्या विरोधात कपट करते आहे. काहीतरी महाभयंकर योजना ती तुळजाच्या विरुद्ध आखते आहे असा तुळजाच्या समीपच्या प्रत्येकाचा समज व्हायला हवा. कोण आहे तिकडं? आता समध्या देवींचे पाय भाजणार. तू आमचे बोलणे चोरून ऐकले, हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवताय. तू जे केले आहे ते एका प्रकारे इथे निमंत्रित पंचदेवींचा विश्वासघात आहे.
आणि असं करता करता पुरेसा संशय निर्माण झाला की तू तुझा शेवटचा वार करशील, तुळजाच्या लग्नात विघ्न आणशील, तो सोहळा उद्ध्वस्त करशील आणि त्यानंतर तुळजाची सगळी गुपित, सगळी रहस्य घेऊन आमच्याकडे येशील. काय काय मान्य आहे बघा, आताच कामाला लागतो. असुर नरेशांचा इजी असू. हा महिषासुर अजेय झाला, त्रैलोक्याचा स्वामी झाला, त्या कारण नाही, प्रचंड शक्ती समवेत तीक्ष्ण बुद्धिमत्तेची देणगी या महिषासुराला लाभली आहे. आता हा महिषासूर थांबणार नाही. हा खेळ आता माझा आहे, माझ्या एकट्याचा, आणि माझा आता कुणावरच विश्वास नाही. हे दैत्यगुरु शुक्राचार्य आणि सगळ्यांपासून लपवून मी माझा खेळ खेळेन. तुळजाला मी अंकित करेन आणि माझ्या प्राणप्रिय असुर कुळाचा मी एकटा उद्धार करेन. तुळजादेवी पद्माशी जे काही वागल्या त्याचे परिणाम वाईट तर होणार नाहीत ना? पद्मा काहीतरी चुकीचं करणार नाही ना? मला पण तीच काळजी वाटतेय ग. आणि पद्माचं वागणं बी गोंधळात टाकतंय बघ. ती अशी का वागत असेल? माझा तर विश्वासच बसत नाहीये तिच्या वागण्यावर. मी बोलून बघते तिच्याशी. तिच्या मनात ना कसला तरी गैरसमज असावा, म्हणूनच ती अशी वागत असेल बघ. काकू, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आपल्याला पद्मा बरोबर बोलून घ्यायलाच हवं, परंतु त्यासाठी आता एवढा वेळ आहे का? त्यात आज तुळजादेवींच्या ओवाळणीचा विधी आहे आणि असं असताना आपण एवढा मोठा धोका नाही पत्करू शकत. तिचा गैरसमज वाढायचा अजून. वय हे बी खरंच आहे. विधीमध्ये कुठलंही विघ्न यायला नको, पण या चिंतेवर काय उपाय काढायचा? काकू, आपण असं करू शकतो. काय करायचं? काय काय आता तुळजाच्या युद्धाची समधी रहस्य माझ्या हातात आहे. आता महिषासुरासनी जिंकण्यापासून कोणी बी अडवू शकत नाही. काय काय आपण पद्माला काही काळासाठी या वाड्यातून कामानिमित्त बाहेर पाठवून देऊयात. म्हणजे मग ती जर का इथे नसेल तर हा विधी आपण अगदी निर्धास्तपणे पार पाडू शकतो. वय हे योग्य आहे, पण काय सांगून पाठवणार? त्याची काळजी तुम्ही करू नका, ते सगळं आम्ही पाहू. काय लिहिलंय याच्यात ते तरी बघू. कसं वाचायचं आणि या आकृत्या कसल्या आहेत? काही बी कळणं झालं या. नक्कीच कोणत्या तरी दैवी लिपीत लिहिलं असेल. काय काय नवाजी, आता काय करायचं? एक काम करतो, हे समदो असंच्या असं घेऊन महिषासुरासनी येऊन देतो, म्हणजे ते माझ्या कामगिरीवर खुश होत्याल. पर मला त्याआधी एक महत्वाची कामगिरी बजवायची आहे. आज तुळजाच्या ओवाळणीचा विधी आहे.
आणि तिथं तर मला जोरदार हजेरी लावायच पाहिजे. कारण पद्माशिवाय देवीचा विधी कसा काय पूर्ण होईल? काय काय योगेश्वरी देवी प्रणाम. पद्मा, तू इथे काय करतेयस? अहो ते केवढी कामं उरली आहेत, नुसती लगबग सुरू आहे बघा माझी. बरं मला निघायला हवं, कामं राहिली आहेत ना बरीच. आले. प्रणाम. युद्धनीतीची सगळी कागदपत्र कुठे गायब झाली? घ्या. चला आता पटपट हात चालवा, अजून आपली खूप कामं राहिलीत. देवींचा ओवाळणीचा कार्यक्रम आजच आहे, लक्षात आहे ना? चला या आता. पद्मा, काकू आलात तुम्ही? मी आत्ताच सेविकांशी बोलत होते. आपली सगळी कामं आवरत आली आहेत, आपण लवकरच विधी सुरू करू शकतो. पद्मा, आपल्याला विधी सुरू करता येणार नाही. का? काय झालं? अगं पद्मा, सगळी तयारी झालीये, पण अजून एक गोष्ट राहिलीये. म्हणून आता कोणती गोष्ट राहिली आहे? देवींना आजच्या दिवशी पवित्र स्नान घालायचंय आणि त्यासाठी 5 नद्यांचं पाणी लागणार आहे पद्मा. वय, आणि आता 5 नद्यांचं पाणी कधी आणणार आणि विधी कधी सुरू करणार ना? हो काकू, अहो एवढीच गोष्ट आहे ना, मग कशाला काळजी करता? मी जाऊन आणते पाणी. पद्मा, तू खरंच आणणार? अहो हो शुंभाराणी. पण एक लक्षात ठेव, पंचनद्यांचा संगम करवीर क्षेत्री काही मैलांवर आहे. तिथे जाऊन पाणी घेऊन यायला अर्धा दिवस तरी लागल. काकू, मी देवींची योगिनी आहे. त्यांच्यासाठी काही मैल अंतर तर मी अगदीच काही काळात पार करू शकेन. दक्षिण प्रयाग संगमातून पंचगंगेचं पाणी घेऊन मी अर्ध्या प्रहरात परत येईन. तुम्ही दोघी काही काळजी करू नका, मी आहे ना. मग तर आमची चिंताच मिटली. घे, आता ही कामगिरी तू पार पाड. आलेच मी. आपण ठरवल्याप्रमाणे पद्माला महालापासून दूर पाठवलं खरं, पण मला अजून बी वाटत नाही की तुळजाला तिच्यापासून काही धोका आहे. काकू, आम्हाला सुद्धा तसंच वाटतंय. आपल्याला आलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांमधून पद्मावरती संशयच येतोय. काहीतरी घोळ आहे असं वाटतंय. आणि नक्की हा घोळ काय आहे हे जाणून घेण्यासाठी पद्माला देवींपासून आणि या महालापासून दूर ठेवावंच लागेल. आणि काकू, जोवर ती इथं नाहीये तोवर सगळा विधी आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडायचा आहे. वय, तुळजाचा विवाह निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे, म्हणजे आई म्हणून माझं कर्तव्य पूर्ण होईल. सौभाग्याचं लक्षण असलेली ही साडी आज ओवाळणीच्या निमित्ताने तुला सदिच्छा. तुझे सौभाग्य अखंड राहो, तुझे वैवाहिक आयुष्य सुखी हो, ही सदिच्छा.